प्रजासत्ताक दिन भाषण. उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात. देशभक्ती देशप्रेम संचारले आज चराचरात. भारत मातेला वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज येथे उपस्थित व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. आज अभिमानाने फडकत असलेल्या या तिरंगी झेंड्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यामागील इतिहास काय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. परंतु स्वतंत्र झालेला भारत देश चालवण्यासाठी सुयोग्य असा कायदा किंवा संविधान नव्हते. म्हणूनच 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या कालावधीनंतर मसुदा अंतिम केला. बरेचसे विचारविमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सदस्यांनी 2 हस्तलिखित प्रती 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या आणि अखेर 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले आणि म्हणूनच हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजचा हा मंगलमय दिन संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत परेड काढली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या रेजिमेंट्स सहभागी होतात. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. जाता जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जय घोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा प्रजासत्ताक दिनाचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.